मल्टी सप्लाय स्टील प्लांट इथे आज भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि संपूर्ण गावकरी आज सप्लाय स्टील प्लांट समोर एकदम धरणे आंदोलन देत आहेत आणि नेमकी याची काय मागणी आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ. त्यांनी हे देशवादी गाडी टाकून जावे दवाखान्यात नेली व येथे डॉक्टरांनी माहिती दिली कारण त्या जो मिळालेला पत्र आहे त्या पत्रात डॉक्टर उपचार दरम्यान मरण पावला असा दाखवत आहे, पण तो व्यक्ती या स्पॉटवरच मरण पावलेला आहे. कारण त्याला हे जे साहित्य पाहिजे ते साहित्य बरोबर देत नव्हते. आपलं असं या स्टील प्लांटवर आरोप आहे की जे सेफ्टी आहे ते यांना बरोबर नव्हती सेफ्टी बेल्ट जे साहित्य नव्हते त्याच्याकडे व त्याच्या परिवाराला एका जणाला नोकरी ज्याचा जो काही कंपनीतर्फे भेटणारा आपली मागणी आहे यांच्याकडून की त्या परिवाराला आर्थिक सहयोग मिळाला पाहिजे व माझी मागणी अशी आहे की आर्थिक सहाय्य त्यांना 50,000 भेटायला पाहिजे. 50 लाख नोकरी व त्यांच्या एका मुलाला नोकरी व त्याच्या घरवालीला पेन्शन मिळायला पाहिजे. हो एवढे मागणी. अजून आपल्यासोबत काही इथं लोक जुळलेले आहेत, आपण त्यांच्याकडून त्याची प्रक्रिया जाणून घेऊ की काय सांगतात म्हणून. सप्लाय कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की यांची सेफ्टी पॉलिसी ही चुकीची आहे. जर यांच्याकडे सेफ्टी आहे म्हणजे एखादा माणूस झोपला आहे तर त्याला लगेच बाहेर काढून टाकतात. गरीबाचे नुकसान करते कंपनी, घरी बसवते गरीबाला. जर सेफ्टी बेल्ट लावला असता, सेफ्टी ऑफिसरने म्हटलं तर बेटा सेफ्टी बेल्ट लगा, सेफ्टी बेल्ट नसल्यामुळे तो माणूस वरून पडला आणि स्पॉटवरच मरण पावला. स्पॉटवर मरण पावल्याच्या नंतर त्यांनी आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायला पाहिजे. त्यांनी प्रायव्हेट गाडीनं त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन गेले आणि तिथे डॉक्टर व्याससोबत सेटिंग केली की बाबा आम्ही उपचारादरम्यान तो व्यक्ती मरण पावला म्हणून. परंतु प्रत्यक्षदर्शी इथे सांगून राहिले त्याच्याबरोबर काम करणारे की तो मुलगा जागेवर मरण पावला. तर माझी अशी मागणी आहे प्रशासनाला व शासनाला या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्याचे सेफ्टी ऑफिसर्स, याचे सिक्युरिटी ऑफिसर, याचे जे मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत त्या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत व मृतकाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. सरपंच साहेबांनी म्हटलं 50 लाख रुपयाच्या नव्हे 1 करोड रुपये त्यांना मिळायला पाहिजे. त्या ठिकाणी 1 करोड रुपयाच्या त्यांना मिळायला पाहिजेत व त्यांच्या परिवाराला कायमस्वरूपी नोकरी मिळायला पाहिजेत. तर आपण बघू शकता की इथं खूप रसचा माहोल जमा झालेला आहे आणि सगळे गावकरी आक्रोशमध्ये आहेत. स्टील प्लांटवर सरळ आरोप आहे की हे लोक सेफ्टीमध्ये लापरवाही करतात आणि स्थानिक लोकांना खूप त्रास देतात. स्टार महाराष्ट्र न्यूज मधून विक्रांत दादरे, भंडारा. झालेला आहे, अजून कोणी बी युनियन आलेला नाहीये, ना शर्मा ना गुप्ता ना कोणी आलेला आहे. आमचे धानेदार स्वयं कधी गेले होते, त्याने चौकशी बी केला पण अजून त्याच्यापर्यंत खबर काही आली नाहीये. बोला ना, बसा बरं थोडा खाली खाली बसा. थोड़ा साइड गया. मुर्दाबाद, मुर्दाबाद, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो.
पण साहेब तुमच्या समोर आता ते तिथून निघाले तर कुठं गेले तर तुम्ही तर येऊन गेले. हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे मला गरम काय काय बघा हमारी मांगे. आपल्यासोबत इथले स्थानिक आमदार राजूभाऊ कारेमोरे इथं जुळलेले आहेत आणि यांच्याकडून प्रक्रिया जाणूया की काय हे नेमकं प्रकरण आहे आणि स्टील प्लांटमध्ये हे वारंवार असे प्रकरण घडत राहतात. आणि ऑपरेटर वगैरे होता नेटवर जाऊन संपल्या नाही बोलत आहे परत येणार नाही. परंतु त्याच्यानंतर सगळ्या कंपनीच्या पुढचे आपला पाऊलकार आहे ते कशा प्रकारे त्यांना आधार देते, कशा प्रकारे सहकार्य करते, कशा प्रकारे त्या उभे राहते या ठिकाणी सर्व बोललेले आहेत. आणि त्याच विधाने आम्ही सुद्धा आहोत. त्या कंपनीने आपली पूर्ण भूमिका जी आहे ती स्पष्ट केल्या पाहिजे. पण नेमकं असं बघायला मिळतं आपल्याला की वारंवार इथं हास्य होतात आणि या युनियन तर्फे काही त्यांना मदत मिळत नाही आणि इथले लोकल जे कामगार आहेत त्यांचे असा प्रश्न आहेत की स्थानिक लेवलवर हे त्यांची काही मदत करत नाही आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्यामार्फत. येऊन सांगायला काम करताना पूर्ण सुरक्षेची काळजी त्या कंपनीने घेतल्या पाहिजे. जे जे त्यांचे अधिकारी सुरक्षा डिपार्टमेंट काम करत आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली. आजकाल काही दुर्घटना टाळता आली असती. यांची आता मागणी आहे भाऊ की परिवाराला प्रति 1 ते 1.5 करोडची आर्थिक आधार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला नोकरी मिळायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. लहान आहे आणि सगळ्या कंपनी सुद्धा त्या पाठीशी आपला उभे राहिले पाहिजे. हे आपल्याजवळ इथं आपले स्थानिक आमदार राजूभाऊ कारेमोरे जुळलेले होते. ते पण या परिवारांना सहानुभूती देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी इथं उभे आहेत. अजून जाणूया अजून आपल्याजवळ इथं विपक्ष आमदार आता चरणभाऊ पण आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया. जे मृतक आहेत पाचगाव क्षेत्रातले त्यातले जिल्हा परिषद सदस्य आनंद मल्हार आपल्याला बोललेले आहेत. काय सांगाल भाऊ काय प्रकरण आहे याच्यात काय प्रकरण वारंवार ॲक्सिडेंट होत असतात आणि कंपनीने याच्यासाठी त्या वर्करला काम करण्यासाठी येतात त्यांना सेफ्टी देऊन जो का आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आणि जो आता आमच्या जो ॲक्सिडेंट झालेला आहे या कुटुंबाचा आता जीव गेलेला आहे, जीव येणार नाही परंतु त्यांच्या कुटुंबाच्या पूर्ण मदत करायची आणि जोपर्यंत त्यांना मदत मिळणार नाही तोपर्यंत हा संपूर्ण आम्ही त्यांच्या न्यायासाठी इथे उभे आहो आणि तोपर्यंत उभं राहू. आणि त्यांना सेफ्टी मिळत नाही. वरतून समजा तुमचं क्षेत्र आहे पाचगाव क्षेत्र आहे तुमचं तिथे हजारो कामगार काम करतात आणि त्यांना प्रोटेक्शन मिळत नाही. वरतून तुम्ही असं तुमच्या हे स्थानिक जे कामगार आहेत त्यांचं म्हणणं आहे की इथं कोणी झोपलं मिळालं त्यांना 2-3 महिन्याची दंड मिळण्यात येते आणि त्यांना घरी बसवण्यात येते. याच्यावर काय सांगायचं? बऱ्याच लेबरचा हा आहे की तुम्ही झोपा मिळणार किंवा ते त्यांना घरी बसून ठेवतात आणि त्यांना ते प्रमोशन व्हायचा त्यांच्या त्यांना परिश्रम
कंपनी 2 ते 6-4 महिन्यानंतर म्हणजे जो त्यांचा प्रमोशन कसा रोखता येईल त्याकडे ते फक्त लक्ष देतात, दुसऱ्या सेफ्टीकडे लक्ष देत नाही. आपली काय मागणी आहे याच्यावर की आपल्या स्थानिक लोकांना इतका त्रास सहन करावा लागतो? स्थानिक लोकांना जो आज त्रास सहन करावा लागत असेल तर कंपनीने त्या संपूर्ण लोकांना शिफ्ट देण्याचे कार्य आणि जो प्रत्येक कुटुंबाला जो लाभ आणि देण्यात यावा व जोपर्यंत या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आज इथं आहोत. आणि येणाऱ्या काळात ह्या अडचणी कशा दूर करतील या स्वतः कंपनीने स्वतः निर्णय हा करून घेणे आपला बंदोबस्त लावावा. हे आपल्यासोबत पाचगाव जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य आनंद मंगळवार जुळलेले होते. अजून आपल्यासोबत काही लोक इथं स्थानिक आहेत, आपण तुम्हाला पूर्ण लाईव्ह दाखवत राहू. पोलीस प्रोटेक्शनमध्ये तो अधिकारी यांच्या प्रोटेक्शनमध्ये यायला पाहिजेत नाही तर येऊ शकत नाही तर तिथून त्यांना तिथं त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांना आतमध्ये प्रकारचे लोक अशिक्षित आहे का समजणार आहे त्यांना? फक्त पोलीस प्रोटेक्शनमध्ये अधिकारी येऊन इथं निर्णय घेऊ शकते ना. आपली काय मागणी आहे स्थानिक लेवलवर? तुमचं काय म्हणणं आहे? त्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन त्या मागणी मंजूर करावा. याला असं या ना मुलांना 2 शब्द बंद करते काय स्थानिक लेवलवर आहात. त्या स्थानिक लेवलवर अगर आपल्या लोकांच्या आणि आपल्या कामगारांच्या पाहिजे हे आपला मानतात काय? त्यांच्या मुलगा वयामध्ये येतपर्यंत त्याची आई नोकरी करेल, त्याच्यानंतर मुलगा वयामध्ये आल्यानंतर मुलाला नोकरी द्यायला पाहिजे. आपल्यासोबत इथं स्थानिक लेवलवर माननीय चरणभाऊ वाघमारे इथं आपल्याला जुळलेले आहेत आणि ते पण या मृतकाच्या दुःखामध्ये सामील झालेले आहेत. काय सांगाल आणि काय प्रकरण आहे? कंपनीचे नेमकं वारंवार बघायला येते, वारंवार सुट्टी आहे की काही आहे? कंपनीमध्ये जी घटना घडली सकाळी, त्या घटनेची माहिती मी जेव्हा सविस्तर घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की घटना घडल्यानंतर इथं ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती. प्रायव्हेट गाडीमध्ये त्यांनी त्यांच्या पॅनलच्या हॉस्पिटलमध्ये लक्ष हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले. मुळात मी डॉक्टर व्यासची चर्चा केली तेव्हा त्याची डेथ जाग्यावर झाली होती, तो ब्रॉड डेड होता आणि त्यांनी तसा MLCमध्ये लिहूनही दिला. विषय असा आहे की सनब्लॅक कंपनीनं त्याच्या परिवाराला कुटुंबाला पत्र देताना सांत्वना करताना ज्या पत्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला अशा प्रकारचा शब्दप्रयोग केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये चिंता तयार झाली. मला हे म्हणायचं आहे की जर तुमच्या नियमानुसार जे काही त्याच्या कुटुंबाला देय असेल ते जर तुम्हाला द्यायचंच असेल तर त्या वाक्याला फाटे फोडायची गरज नव्हती. त्यांचं म्हणणं असं आहे की कंपनीत मेला तर कंपनीत मेला म्हणून लिहून द्या आणि तो रेग्युलर कामगार असल्यामुळे त्याच्या वारसदाराला नोकरी देताना तुम्ही त्याला पहिल्या दिवशीपासून परवडलं. तशा पद्धतीचा त्यांनी लेखी उत्तर दिलं नाही. त्यामुळे हा कामगारांचा रोष आहे. अनेक कामगारांना या कंपनीमध्ये अशा पद्धतीचा त्रास होत असेल म्हणून या घटनेवरून या ठिकाणी या परिसरातले कामगार आणि कंपनीत काम करणारे कंत्राटी कामगार रेग्युलर कामगार संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे कंपनी प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी, त्या कुटुंबाला न्याय द्यावा यासाठी आम्ही त्या कुटुंबासोबत आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.